नमस्कार. मायेच्या स्वादमध्ये आज आपण एक खूपच आरोग्यदायी आणि पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे केळफुलाची भाजी. बऱ्याच जणांना केळफूल साफ कसं करायचं हे माहीत नसतं, त्यामुळे तेही भाजी बनवत नाहीत. पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया. प्रथम केळफूल घेऊन त्यातले वरचा पापुद्रा काढून टाकायचा आणि आतील फुलं आहेत ती निवडून घ्यायची आणि आतमध्ये गाभा असतो तो कोवळा असतो तो तेवढा ठेवायचा. केळफुलाचं फूल घेऊन त्यातला एक कडक हे असतो देठ कसा तो काढायचा आणि पातळ पापुद्रा तो काढून टाकायचा, कारण की तो कडवटपणा असतो तो भाजीला. आणि भाजी चांगली चिरून घ्यायची. चिरल्यानंतर ती 8 तास तरी पाण्यामध्ये ठेवावी लागते, त्यामुळे त्याचा कडवटपणा जातो. जर सकाळी भाजी करायची असेल तर रात्री ती भाजी चिरून पाण्यामध्ये ठेवायची. आणि मी त्यामध्ये पांढरे वाटाणे घेतले आहेत. पांढरे वाटाणे आणि केळफूल हे भाजी ती आपण कुकरला लावून घेऊया. कुकरला लावल्यानंतर 2-3 शिट्ट्या तरी करून घ्यायच्या. ती चांगली मऊ झाली पाहिजे. आणि आता फोडणी करूया. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेऊन हिंग आणि कांदा फोडणीला घातला आहे. कांदा लालसर झाला की त्यात टॅमॅटो घालणार आहे. टॅमॅटो पण चांगला मऊ होऊ द्यायचा. मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर परत परतून घ्यायचा. मग त्याला टॅमॅटोला चांगला मऊपणा येतो. त्यामध्ये आता चला मग आपण मसाले घालूया. मसाल्यामध्ये धणे, जिरे पावडर, तिखट, हळद आणि गरम मसाला असं सर्व घालून त्यासाठी मी 1.5 चमचा तिखट घातला आहे, अर्धा चमचा धणे जिरे पावडर आणि पाव चमचा हळद असं सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे. आणि कांद्या खोबऱ्याचं वाटण ते मी 2-3 चमचे घातलं आहे, ते पण चांगलं परतून घ्यायचं. परतल्यानंतर वाटण त्यामध्ये आपण वाफवलेली आहे कुकरमध्ये भाजी ती घालायची. भाजी घालून ती पण चांगली परतून घ्यायची. ढवळल्यानंतर ती चांगली भाजी ढवळून घेऊन त्यामध्ये पाणी हवं असेल तर पाणी घालायचं, सुकी हवी तर सुकी करायची भाजी आणि चांगली उकळी आणायची त्याला. चांगली भाजी वाफलेली असतेच, त्यामुळे झाकण न ठेवता उकळी दिली तरी चालेल. अशा तऱ्हेने आपली केळफुलाची रुचकर अशी भाजी तयार झाली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपीला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करावे. धन्यवाद.